नमस्ते मित्रांनो. तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल की नेहमीच चांगलं बोलावं. तर लोक सांगतात आपले आई-वडील, आपली मोठी माणसं, शाळा कॉलेजमधले टीचर्स आणि समाजातले बरेच लोक हेच सांगत असतात, राईट? नेहमीच चांगलं बोला, दुसऱ्यांबद्दल चांगलं बोला, स्वतःबद्दल देखील चांगलं बोला. पण बऱ्याच वेळेला आपण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, बरोबर? आता एकदा एक ट्रेनर अशी ट्रेनिंग कंडक्ट करत असताना तो पण तेच म्हटला की नेहमी लोकांनी चांगलं बोलावं, नेहमी चांगले चांगले शब्द वापरावेत. तर बरेचसे लोक हो हो म्हणत होते, पण दोन चार लोक तशी असतातच, राईट, की याला अपोज करणारे. तर ते एक माणूस त्याच्यातला ऑडियन्समधला उठला आणि म्हटला, काय मोठी गोष्ट आहे ज्यामध्ये चांगलं बोलणं काय शब्दांमध्ये असतं एवढं. शब्दांमधले शब्द तर शब्दच असतात, राईट, त्याच्यामुळे काय जीवनामध्ये फरक पडणार आहे. तर तो जो ट्रेनर असतो तो तरीही सांगत असतो की शब्दांमध्ये खूप मोठी ताकद असते आणि बऱ्याचशा गोष्टी आपण केवळ चांगल्या शब्दांनीच बदलू शकतो आणि शब्दांमध्ये ती पॉवर आहे. तुम्ही त्याचा एक्सपिरियन्स घेऊ शकतात. तर तो जो व्यक्ती जो उभा राहिलेला होता ऑडियन्समधून, तो बोला, हे सगळे बकवास गोष्टी, लोक आपले फक्त उल्लू बनवतात असल्या प्रकारच्या ट्रेनिंगमध्ये आणि लोकांकडून पैसे उकळण्याकरता काहीतरी अशी मोठी मोठी वाक्य वापरतात. तर तो ट्रेनर त्याला म्हणतो, अरे गाढवा, तू कसा आहेस? अरे मूर्खा, तू मागच्या वेळेला पण अशा प्रकारच्याच कमेंट करत होता, राईट? तर तुझ्यासारख्या नालायकाला, बेशर्माला अशा सगळ्या गोष्टी कळतच नाही, तर तू येतोच कशाला इथे? आता हे अशा प्रकारची वाक्य ऐकल्यानंतर तो जो माणूस उभा राहिलेला असतो ऑडियन्समधला, तो भयंकर भडकतो. तुला तुम्ही असं कसं बोलू शकता एवढ्या सगळ्या लोकांमध्ये? तुम्ही मला अशा प्रकारचे अपशब्द वापरूच कसे शकता? माझ्याबद्दल असं चुकीचं बोलूच कसे शकतात? तर ट्रेनर हेच त्याला समजून सांगतो, हीच असते शब्दांची जादू. तुम्ही एखाद्याबद्दल चांगलं देखील बोलू शकता आणि एखाद्याबद्दल वाईट देखील बोलू शकतात. आपण त्याला टच न करता देखील आपण त्याच्यावरती प्रभाव पडू शकतो, इतपत या शब्दांमध्ये जादू असते. म्हणून शब्दांचा योग्य वापर करा आणि शब्द ही तुमची ताकद बनवा. तुम्ही लोकांसाठी चांगलं देखील बोलू शकता आणि लोकांवरती इम्पॅक्ट पाडणारं किंवा लोकांना तोडून टाकणारं हे हे शब्द असतात. आणि शब्द जर योग्य वापरले तर तुमची प्रगतीही निश्चित असते. डेफिनेटली तुम्हाला या शेअरिंगमधून शब्दांच्याबद्दल माहिती किंवा ताकद किती असते हे समजलं असेलच. सब दो शब्दो, सगळं काही देण्याची शक्ती असते, म्हणून शब्द योग्य वापरा. धन्यवाद ही गोष्ट ऐकल्याबद्दल, समजण्याबद्दल. आपला उर्वरित दिन चांगला जाओ. थँक्स अँड बाय फॉर नाव.